नमस्कार रसिक श्रोते हो, मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभ मध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। बघता बघता या संस्कृत सुभाषित सौरभचे 98 भाग पूर्ण झाले। आजचा हा 99वा भाग आणि पुढचा 100वा भाग महाकवी कालिदासाला समर्पित आहे। महाकवी कालिदासाचं नाव माहित नाही असा एकही भारतीय नसेल, आणि भारतीयच कशाला, कालिदासाचं नाव जगभरातल्या लोकांना माहित आहे। कालिदास नेमका कधी होऊन गेला, त्याचा काळ कोणता हे निश्चित नाही, कारण कालिदासाने स्वतःविषयी कुठेही काहीही लिहून ठेवलेले नाही। पण त्याच्या साहित्यामध्ये जे संदर्भ येतात त्यावरून विद्वानांनी त्याचा काळ ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो काळ इतका ढोबळ आहे की इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन 500 या 1000 वर्षांच्या काळात तो कधीतरी होऊन गेला असावा असं विद्वानांना वाटतं। त्यापुढेही अनेक विद्वानांनी संशोधन केलं आणि कालिदासाचा काळ इसवी सनाचं पहिलं शतक किंवा इसवी सनाचं 4-5 शतक असावा असा निष्कर्ष काढलेला आहे। हा काळ जरी गृहीत धरला तरी कालिदासाला होऊन गेलेला आज कमीत कमी 17 ते 20 शतकं उलटून गेलेली आहेत। आज 21व्या शतकात सुद्धा कालिदासाचं नाव आदराने घेतलं जातं, त्याच्याविषयी बोललं जातं, लिहिलं जातं, त्याच्या नाटकाचे कुठे ना कुठे प्रयोग सादर केले जातात। एवढा हा महान नाटककार आणि कवी पाश्चात्य जगामध्ये पोहोचला याचं कारण सर विल्यम जोन्स यांनी 1789 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा अभिज्ञान शाकुंतलमचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं। त्यानंतरच्या पुढच्या 100 वर्षांमध्ये 46 युरोपियन भाषांमध्ये या नाटकाचं भाषांतर झालं आणि कालिदास पाश्चात्य जगाला माहीत झाला। जर्मन विचारवंत गटे हे तर या नाटकाने इतके प्रभावित झाले होते की ते या नाटकाची प्रत डोक्यावर घेऊन नाचले होते असं म्हणतात। या नाटकाविषयी त्यांनी काढलेले गौरवोद्गार तर प्रसिद्धच आहेत। ते म्हणतात की ही पृथ्वी म्हणजे हा मर्त्यलोक आणि स्वर्ग यामधील सर्वोत्तम जर आपल्याला एकाच ठिकाणी पाहिजे असेल, त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर माझ्या तोंडात फक्त एकच नाव येईल आणि ते म्हणजे महाकवी कालिदास आणि त्यांनी रचलेलं अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक। इतकी महती या नाटकाची विद्वानांनी केलेली आहे, त्याचं कौतुक विद्वानांनी केलेलं आहे, अशी महती त्याची सांगितलेली आहे। या नाटकाविषयी असं सुद्धा म्हटलं जातं की काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला तस्यामपि चतुर्थो अंकः तत्र श्लोक चतुष्टयम। काव्य म्हणजे साहित्य, सर्व साहित्यामध्ये नाटक हा प्रकार अतिशय रमणीय आहे। त्या नाटकांमध्ये सुद्धा अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक जास्त रमणीय आहे। अभिज्ञान शाकुंतलम मधला सुद्धा 4था अंक जास्त रमणीय आहे आणि त्या 4थ्या अंकातला सुद्धा श्लोक चतुष्टयम म्हणजे 4 श्लोक अतिशय रमणीय आहेत। आता हे 4 श्लोक कोणते, यामध्ये सुद्धा विद्वानांचं मत एकमत नाहीये। वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळे 4 श्लोक निवडलेले आहेत। पण आजच्या भागात आपण जो श्लोक पाहणार आहोत तो मात्र सर्व विद्वानांनी एकमुखाने एकमताने या श्लोक चतुष्टयम मध्ये समाविष्ट केलेला आहे। शकुंतला ही विश्वामित्र आणि मेनका यांची कन्या, ती कण्व ऋषींच्या आश्रमात वाढली। कण्व म्हणजेच कश्यपांनी तिला स्वतःच्या पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला। तिची गोष्ट सगळ्यांनाच माहित आहे। तिला सासरी पाठवताना या कश्यप मुनींच्या कण्व मुनींच्या ज्या भावना दाटून आल्या त्या आजच्या या श्लोकामध्ये वर्णन केलेले आहे। आणि आजही मुलीला सासरी पाठवताना मुलीच्या वडिलांच्या मनाची अवस्था काय होते तीच भावना या श्लोकामध्ये अगदी तंतोतंत उतरलेली आहे। आणि म्हणूनच इतक्या शतकांनंतरही हे नाटक आवडीनं वाचलं जातं किंवा कालिदास आपल्याला भावतो ते यामुळे, कारण त्याने केलेलं मानवी भावभावनांचं चित्रण, त्या भावना आजच्या मानवाच्या सुद्धा अगदी तशाच आहेत। बघूया आजचा आपण हा श्लोक आधी ऐकू आणि नंतर त्याचा आस्वाद घेऊ। शकुंतलेला
सासरी पाठवताना कश्यपांची कण्वांची झालेली अवस्था या श्लोकामध्ये अशी सांगितलेली आहे. ते म्हणतात, यास्यत्याज्य शकुंतलेति हृदयं संस्पृष्टमुत्कंठया कंठस्तंभित बाष्पवृत्ति कलुषश्चिंता जडं दर्शनम वैक्लव्यं ममतावधीदृशमिदं स्नेहादरण्योकसः पीड्यन्ते गृहिण कथं नुतनया विश्लेष दुःखैर्नवैः. यास्यति अद्य शकुंतला. शकुंतला आज सासरी जाईल, शकुंतला आज सासरी जाणार या विचाराने हृदयं संस्पृष्टम उत्कंठया, माझं हृदय उत्कंठेनं अगदी भरून गेलं आहे. उत्कंठा म्हणजेच हुरहुर, दुःख, काळजी, चिंता या भावनांनी माझं हृदय अगदी भरून गेलेलं आहे. या सगळ्या भावना माझ्या मनामध्ये दाटून आलेल्या आहेत. दुःख वाटतं आहे, काळजी वाटते आहे, चिंता वाटत आहे, हुरहुर वाटत आहे. कंठस्तंभित, हुंदका मला आलेला आहे, तो मी दाबून ठेवलेला आहे. माझा हुंदका मी दाबून ठेवल्यामुळे, गळ्यात दाटून आलेला आवंढा मी दाबून ठेवल्यामुळे माझा कंठ स्तंभित झाला आहे, कंठ भरून आला आहे, कंठ दाटून आलेला आहे. कंठस्तंभित बाष्पवृत्ति कलुष चिंता जडम दर्शनम, माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे, डोळ्यात साचलेल्या पाण्यामुळे मला धुसर दिसत आहे. मला स्पष्ट काही दिसत नाही कारण माझ्या डोळ्यामध्ये पाणी दाटून आलेलं आहे, अश्रू साठलेले आहेत. वैक्लव्यं मम तावदीदृशमिदं स्नेहात अरण्यौकसः. आता मी तपस्वी आहे, म्हणजे कश्यप ऋषी स्वतः ब्रह्मज्ञानी होते. कश्यप म्हणजेच कण्व, ब्रह्मज्ञानी होते. सर्व इंद्रियांवर त्यांनी विजय मिळवलेला होता. स्वतः तपस्वी असून सुद्धा असं हे वैक्लव्य माझ्यासारख्या तपस्व्याला वाटतं. हे वैक्लव्यं मम तावदीदृशमिदं स्नेहात अरण्यौकसः. ओकस म्हणजे घर, निवासस्थान, आणि अरण्यौकसः म्हणजे अरण्य हेच ज्यांचं निवासस्थान आहे असं. अरण्यात राहणाऱ्या माझ्यासारख्या तपस्व्याची जर अशी अवस्था होते आहे मुलीला सासरी पाठवताना, तर पीड्यन्ते गृहिणः कथन्नु तनया विश्लेष दुःखैर्नवैः. आपल्या मुलीला सासरी पाठवताना गृहस्थांची, ज्यांची ती पोटची मुलगी आहे तिला सासरी पाठवताना काय अवस्था होत असेल, माझ्यासारख्या मनावर नियंत्रण असलेल्या तपस्व्याची सुद्धा जर अशी अवस्था मुलीला सासरी पाठवताना होत आहे, तर खरोखर जे गृहस्थ आहेत त्यांची अवस्था कशी होत असेल मुलीला सासरी पाठवताना. आणि ह्या भावना आजही अगदी तशाच आहेत. कुठल्याही आपण एखाद्या विवाह समारंभाला गेलो आणि जेव्हा मुलीला सासरी पाठवणी करण्याची वेळ येते, तेव्हा अगदी उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू येतात, आपोआपच येतात. तो प्रसंगच तसा असतो. त्या भावना अगदी आजही तशाच आहेत. आणि म्हणूनच कालिदास आपल्याला आज 21व्या शतकात सुद्धा अगदी आपल्या जवळचा वाटतो. या भावनांचा अनुभव आपल्या सगळ्यांनीच कधी ना कधी घेतलेलाच आहे. पुढच्या भागामध्ये मुलीला सासरी जातानाचा मार्ग कसा असावा, हे तिच्या वडिलांना काय वाटतं याच्याविषयी, आपल्या मुलीला जरा सुद्धा दुःख मिळू नये, हे सगळं या भावना ज्या श्लोकामध्ये व्यक्त केलेले आहेत तो श्लोक आपण पुढच्या भागामध्ये ऐकणार आहोत. हा श्लोक तर आपल्याला आवडला आवडेलच याची मला खात्री आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.